नमस्कार नाशिककर. गोदावरीने रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि हे असं रौद्ररूप पाहिल्यावर कळतं की मनुष्य काय चीज आहे, काहीच नाही. इथे सगळं टपऱ्या बिपऱ्या हरवणं काम चालू झालेलं आहे. माझ्या मागे नारो शंकर मंदिर बघा तुम्ही. नारो शंकराच्या पायरीला पाणी लागलंय आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथून दुतोंड्या मारुती तुम्हाला दिसणार नाही, पण हे लक्षात येईल आपल्या की इतकं भयंकर रूप आहे की दुतोंड्या मारुतीच्या कदाचित मानेपर्यंत पाणी आलेलं सुद्धा असेल. तुम्ही या साईडला पाहिलं तर रामसेतू पुलाची वाहतूक जी आहे ती पूर्ण बंद आहे आणि त्या बाजूला गाडगे महाराज पूल जो आहे, तुम्ही जर झूम करून बघितलं तर गाडगे महाराज पुलाला पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी पाणी लागलंय. सो हे कोणी केलं? हे काय गोदावरी नाही करत, हे मनुष्यच करतोय. मनुष्यच डिफॉरेस्टेशन करत चाललाय, मनुष्यच त्र्यंबक रोडला विलेज बांधत चाललाय, जंगलतोड करत चाललाय. आणि हे सगळं करत असताना आपण शहरच नाही, आपण डोंगरांमध्ये जाऊन घरं बांधतोय आणि वृक्षतोड करतोय. आपल्याला टनेल बांधायचे आहेत आणि आपल्याला औद्योगिकीकरण करायचं आहे आणि त्याचा सगळा फटका माणसालाच बसणार आहे. तुम्ही निसर्गाच्या आड जाऊ नका. निसर्गाला जेवढा विरोध कराल 1 मिनिटात निसर्ग तुमचा नायनाट करू शकतो. घरी बसा, बाहेर निघू नका. रात्री 10 पर्यंत रेड अलर्ट आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.